नॅशनल मराठी विद्यालय, जय भवानी नगर, सिल्लोड. शैक्षणिक सहल सन 2024-25. सहलीतील ठिकाणे: देवगड, शनी शिंगणापूर, जेजुरी, प्रति बालाजी, मोरगाव गणपती, श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, शाहू पॅलेस, कनेरी मठ, ज्योतिबा मंदिर, पन्हाळा, नाणीजधाम, प्रतापगड, गणपतीपुळे, वाई गणपती इत्यादी. सर्वात आधी संध्याकाळी 7च्या सुमारास आमची सहल निघाली. त्यानंतर जवळपास 12:30च्या सुमारास आमचं श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे दर्शन झालं व तेथून आम्ही प्रवासाला निघालो. त्यानंतर आम्ही मोरगाव येथे मुक्काम नाही पण तेथे फ्रेश झालो आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं व तेथून आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही जेजुरी येथे गेलो. जेजुरीला श्री क्षेत्र खंडोबा यांचं दर्शन घेतलं. तेथे फोटोज काढले, ग्रुप फोटोज घेतले, खूप मस्ती केली, देवाबद्दल माहिती मिळवली, जाणून घेतलं की नेमका खंडोबाचा इतिहास काय आहे ते. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. प्रति बालाजी येथे गेलो. प्रति बालाजीला आम्ही बालाजीचं दर्शन घेतलं व तेथे जेवण वगैरे झाले व आम्ही पुढे निघाल्यावर कोल्हापूर येथे आमचे मुक्काम झाले व सकाळी उठल्यावर आम्ही कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी मंदिरात गेलो. महालक्ष्मी मंदिरात आम्ही देवीचं दर्शन घेतलं. तेथे आम्ही शॉपिंग देखील केली व त्यानंतर तेथे फोटोज वगैरे झाले. आम्ही पुन्हा गाडीत बसलो व प्रवास झाला. त्यानंतर आम्ही शाहू पॅलेसला गेलो. शाहू पॅलेसला राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली. आम्ही खूप सारं नॉलेज तेथे मिळवलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल देखील आम्हाला थोडीफार माहिती मिळाली तेथे. त्यानंतर अजून आम्ही तेथे तलवारी बघितल्या, खूप सारे वेगवेगळे प्राणी बघितले, पक्षी देखील आम्हाला पाहायला मिळाले. अजून तेथे ते मंदिर म्हणजेच शाहू पॅलेस हे खूप पाहण्याचं ठिकाण आहे. तेथे आम्हाला एक ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून पाहायला मिळालं. त्यानंतर जेवण झाले व त्यानंतर आम्ही कनेरी मठला आलो. कनेरी मठला आम्ही म्युझियमला गेलो, अजून भूत बंगल्याला गेलो, शिव मंदिर होतं त्याचे दर्शन घेतलं. तिथे खूप सारी मस्ती आम्ही केली. तेथे फोटोज घेतले. कनेरी मठला अक्षरशः आमचा दिवस गेला. म्हणजे कनेरी मठला आम्ही गेलो आणि तेथेच आम्हाला संध्याकाळ झाली. इतकं पाहण्यासारखं कनेरी मठला होतं. तेथे आम्ही भरपूर सारे फोटोज घेतले, आईस्क्रीम खाल्ल्या, परत तिथल्या जे गार्डन आहे तेथे फिरलो. सर्वात जास्त मजा तर आम्हाला भूत बंगल्यामध्ये आली. तेथे एक असं हॉरर फिलिंग आम्हाला आली. त्यानंतर आम्ही पन्हाळ्याला आलो. पन्हाळा किल्ला बघितला. त्यानंतर नाणीजला आमचं मुक्काम झालं. नाणीजला आम्ही मुक्काम होतो. त्या मुक्काम असल्या कारणाने सकाळीच आमचं दर्शन झालं व त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही तेथून निघालो व प्रतापगडला निघालो. प्रतापगडला गेल्यावर आम्ही प्रतापगडाची चढाई केली व तेथून निघालो. तेथे प्रतापगडला आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप सारी माहिती मिळाली. आम्ही तेथे महाराजांची मूर्ती ते देखील बघितली. आम्हाला खूप छान असं वाटलं. त्यानंतर आम्ही गणपतीपुळेला गेलो आणि आम्ही पाण्यात खेळणार नाही असं होऊ शकत नाही, तर आम्ही तेथे समुद्रामध्ये गेलो. समुद्राच्या काठावर आम्ही खेळलो. आम्ही त्या समुद्राबद्दल, गणपती बाप्पांबद्दल जाणून घेतलं. तिथला महाप्रसाद आम्हाला मिळाला. महाप्रसाद मिळण्यासाठी देखील भाग्यच लागतं. तेथे पाण्यात आम्ही खेळलो, खूप सारे फोटोज काढले. तिथला
पुरेपूर आनंद आम्ही असं लुटला असं मला वाटतं. त्यानंतर आम्ही महाबळेश्वरला गेलो. महाबळेश्वर म्हणजेच थंड हवेचं ठिकाण. तेथे आम्ही गेलो. तेथे आम्ही पंचगंगा मंदिर बघितलं. तेथे 5 नद्यांचा उगम आहे. सावित्री, वेण्णा, कोयना, 5 नद्यांचा उगम आहे आणि ते पाणी तेथे वाहत असतं. तेथे आम्ही दर्शन घेतलं. तेथे जेवण झाले व त्यानंतर आम्ही व्ह्यू पॉईंटला गेलो. मंकी व्ह्यू पॉईंट बघितला, सावित्री व्ह्यू पॉईंट बघितला, इको पॉईंट बघितला, अजून विंडो पॉईंट देखील आम्ही पाहिला. तेथे फोटोज घेतले. तिथला पुरेपूर आनंद आम्ही लुटला. त्यानंतर आम्ही महाबळेश्वरहून निघालो आणि येताना आम्ही वाईला येथे थांबलो व वाई येथे ढोला गणपती या गणपतीचे दर्शन घेतले व तेथून आम्ही दर्शन घेऊन घरच्या प्रवासासाठी निघालो. आमच्या सहलीचा पुरेपूर आनंद आम्ही लुटला. आम्ही बसमध्ये गाणे म्हटले, डान्स केला, खूप एन्जॉय आम्ही केलं. आमच्या पद्धतीने जसं एन्जॉय करता येईल तसं आम्ही केलं. त्यानंतर ही शैक्षणिक सहल असल्या कारणाने आम्हाला नॉलेज देखील भरपूर मिळाली. आम्हाला खूप साऱ्या गोष्टी ज्या आम्हाला माहीतच नव्हत्या त्या आम्हाला मिळाल्या, त्या आम्हाला ऐकायला मिळाल्या, त्यांचं नॉलेज आम्हाला मिळालं. आणि परत आम्ही लहान मुलं असल्या कारणाने आम्ही त्या सहलीचा आनंद देखील तसाच लुटला. आम्ही खूप सारी एन्जॉय केलं, डान्स केला, धिंगाणा घातला. आम्ही खूप फिरलो. त्यामुळे आम्हाला प्रवास काय असतो हे कळालं. परत नियोजन काय असतं, कोणत्या गोष्टीचं नियोजन कसं करावं लागतं हे देखील आम्हाला कळालं. परत 4 दिवसाची ट्रिप आणि त्यामध्ये 16 गावे बघणं हे खूप मुश्किल असतं. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट काय असतं हे देखील आम्हाला कळालं. त्यामुळे शैक्षणिक सहल म्हणजेच आम्हाला काही सामाजिक गोष्टींचं तर ज्ञान मिळालंच, पण सोबतच आम्ही त्या गोष्टींचा आनंद देखील लुटला. मित्रांनो, शैक्षणिक सहल माझ्या मते महत्त्वाची असते, कारण आपल्याला आनंदही तितकाच येतो आणि आपण शिकतही तितकेच असतो. तर अशा प्रकारे आमची एकूण पूर्ण सहल अति आनंदामध्ये गेली व आम्ही त्या सहलीचा पुरेपूर असा आनंद लुटला. आम्ही शाहू पॅलेसला गेलो होतो. तेथे आम्हाला खूप अशी ऐतिहासिक माहिती मिळाली. खूप असे नवनवीन प्राणी जे आम्हाला पाहायला मिळाले. तेथे आम्हाला काही अशा प्राण्यांबद्दल देखील माहिती मिळाली ज्यांना आम्ही कधी ऐकलेलं सुद्धा नव्हतं. एकूण आमची पूर्ण सहल अतिशय आनंदात, अतिशय उल्हासामध्ये पार पडली व आम्ही पूर्ण सहलीचा आनंद देखील लुटला. आम्ही सह्याद्री पर्वतरांगामधनं प्रवास केला. त्यावेळी आम्हाला इतके भारी फील येत होती की आम्ही आपल्या सह्याद्री पर्वतरांगांमधनं प्रवास करत आहोत. मित्रांनो, खरंच शैक्षणिक सहलीचा आनंदच वेगळा असतो.